सिंधुदुर्गामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रणधुमाळी आहे। आपल्यासोबत आहेत विशाल परब। काय सांगाल, एकूणच आज प्रचाराच्या दौऱ्याची सुरुवात केलेली आहे, कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला प्रतिसाद मिळतोय? भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या दिशेने संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोडामार्गमध्ये आज प्रवास सुरू झालेला आहे। आज आमचे तरुण तडफदार दीपकजी गवस उमेदवार आहेत। या ठिकाणी माटणे मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचं सरकार आहे। गोरगरीब जनतेची जी आशा आहे ती फक्त भारतीय जनता पार्टी आणि आमच्यासारखे तरुण युवकच या ठिकाणी करू शकतात, याची प्रत्येकाला खात्री आहे। त्यामुळे आजचा हा विजय 9 तारखेचा विजय सकाळी आपण टी व्ही लावून पाहिल्यानंतर माटणे जिल्हा परिषद ही आघाडीवरती भारतीय जनता पार्टीच दिसेल। नक्कीच महायुतीवर एक आरोप होत आहेत की वारेमा पैशाचे वाटप केलं जाते आणि निवडणुका बिनविरोध जिंकला जातात। कशा पद्धतीने या आरोपांना उत्तर द्यायला? सावंतवाडी नगरपालिका आणि वेंगुर्ला नगरपालिका ज्या दिवशी आम्ही इलेक्शनचं रणसंग्राम चालू झाला त्यावेळीसुद्धा अशा प्रकारचे आरोप केले गेले होते, परंतु आरोप करण्यापेक्षा या गोरगरीब जनतेला काय पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे। गोरगरीब जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे। इथे पाण्याचा प्रश्न आहे किंवा इतर असंख्य टॉवरचा प्रश्न आहे। हे प्रसंग लोकांकडे साध्य करण्याची ताकद, संपूर्ण विषय क्लिअर करण्याची ताकद आमच्या तरुण उमेदवारांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। नक्कीच आपल्यासोबत उमेदवार आहेत, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? बंडखोरीसुद्धा झाली, बंडखोरीचा कशा पद्धतीने आपण सामना करतोय? पूर्ण माटणे मतदारसंघात उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। तरुणांमध्ये एक बदल हवा आहे। प्रत्येक सगळ्या ज्या गावात आम्ही जातो त्या गावामध्ये सांगतात की बाबा यावेळी तरी बदल हवा आहे, कारण मागे राहिलेला हा माटणे मतदारसंघ विकासाच्या दृष्टिकोनातून तो एक नवीन चेहरा कोणतरी समोर यावा आणि तो विकास व्हावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती। आमच्या सगळ्या नेते मंडळींनी मला तिकीट जाहीर केल्यानंतर मला खूप असे मेसेज, फोन किंवा अप्रत्यक्ष जे कितीतरी लोकांनी, माझ्या तरुण मित्रांनी की मला शुभेच्छा दिल्या। आज माटणे मतदारसंघात फिरत असताना आम्ही विशालभाईंना विनंती केली की साहेब तुम्ही या आपल्या प्रचाराला। विशालभाई आल्यानंतर अजून थोडंसं क्रेज वाढलेलं आहे, तरुणांमध्ये एक चांगलं वातावरण आहे। नक्कीच हा विजय महायुतीचा असेल। अगदी चेतन सावंत सांगा, अगदी थोडक्यात मला सांगा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? कारण नगरपालिकेमध्ये यश मिळालेलं होतं, कशा पद्धतीने आता जिल्हा परिषद पंचायत समितीला यश मिळू शकेल? भरघोस असा लोकांचा प्रतिसाद आमच्या मागे आहे। ह्याचं कारण म्हणजे 9 वर्षानंतर जिल्हा परिषद होत आहे। मागची जिल्हा परिषद झाली होती त्यात तरुण होता तो 14 वर्षाचा होता आणि आज तो तरुण आहे तो 24-25 वर्षाचा आहे आणि त्या तरुणाचे प्रत्येक तळागाळामध्ये दीपक गवसांचं कॉन्टॅक्ट आणि दीपक गवसांचे संबंध आहेत। त्यामुळे असं वाटतं की ही तरुणांची सध्या पिढी आता सर्व पुढे लीड करत आहेत। आता विशालभाई पण आपले तरुण उमेदवार होते, विशालभाईने पण इकडे आपले संबंध जोडले होते, त्यामुळे 1001% आमचा विजय हा निश्चित झालेला आहे। नक्कीच आपल्यासोबत पुन्हा एकदा विशाल परब आहेत। मला सांगा, तुम्ही विधानसभेला जवळजवळ 35,000 मतं मिळवलेली होती आणि आता एकदा जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरलात। मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा पण सामना करावा लागतो, मात्र यावर कशा पद्धतीने आपण मात करू शकाल? भारतीय जनता पार्टी देशामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। या ठिकाणी दोडामार्गमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार, दोडामार्गची प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती ही त्या बाजूने चाललेली आहे। मला असं वाटतं आहे की आमचे उमेदवार तडफदार आहेत, या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याची ताकद आहे आणि आमचा पूर्ण पक्ष, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, सन्माननीय राणे साहेब, विशेष पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीशी आहे। नक्कीच, तर आपण पाहत आहे कशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रणधुमाळी आहे ती सुरू आहे आणि त्याचं जर बघितलं तर सर्वच पक्ष घरोघरी जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।